धुळे शहरातील कचरा संकलन करण्यासाठी पुणे येथील स्वयंभू कंपनीला ठेका देण्यात आलाय। मात्र कचरा संकलन करण्याऐवजी दगड मातीचे संकलन करून त्यांचं वजन करण्याचा धक्कादायक प्रकार वरखडी कचरा डेपोवरील वजन काट्यावर घडलाय। सदरचा प्रकार मनपा आयुक्तांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी सदरचं प्रकरण उपायुक्तांकडे वर्ग केला असून उपायुक्त हेमंत निकम यांनी सदरच्या प्रकरणाबाबत चौकशी समिती गठीत करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिलाय। पुण्याच्या स्वयंभू कंपनीने अशा प्रकारे फसवणूक करून मनपाला लाखो रुपयाचा चुना लावलाय। या प्रकरणी मनपा प्रशासन दोषींवर खरंच गुन्हे दाखल करणार की पहिले पाढे 55 गिरवणार याकडे धुळेकरांचं लक्ष लागून राहिलंय। आपण जी तक्रार केलेली आहे आता त्या तक्रारीबद्दल सेपरेट टीम मी आता नियुक्त करतोय उद्यापासून की जेणेकरून जो कचरा उचलला जातोय त्यात नक्की कचरा उचलला जातोय की दगड आणि माती सकट ते वजन केलं जातं याची सविस्तर पाहणी केली जाईल। जर का त्यात दोषी आढळले कोणी त्याच्यावर कारवाई पण करण्यात येईल, दंडही त्या संबंधित ठेकेदाराला करण्यात येईल व इथून पुढे असा प्रकार घडणार नाही याची शाश्वती करण्याचा मी जे काय माझे अधिकारी आहेत जे सॅनिटरी इन्स्पेक्टर आहेत त्या सर्वांना मी आता लेखी आदेश काढत आहे। दंड पण करणार आणि कारवाई पण करणार। आम्ही तेच म्हटलं पाहून एकदा चौकशी करून अहवाल बनवावा लागेल, त्यानुसार दंड करायला लागेल ना, त्यानुसार योग्य ती कारवाई करू आम्ही।